तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी अनुराधा. तर चला करूया छानपैकी दिवसाची सुरुवात. कपडे वगैरे धुवून झाले आहे. सकाळीच उठलेलं होतं, तुम्हाला माहीत आहे माझ्या उठण्याचा टायमिंग वगैरे. परत मी तुमच्यासोबत पूर्ण डिटेलमध्ये ब्लॉग शेअर करणार आहे नंतर. पण आता म्हटलं चला बाकीचे कामं झाले आहेत. झाडू मारून घेत आहे मी इथे. आपलं सकाळचं काम हेच असतं, पण माझ्या आधी कपडे वगैरे असतात, त्याच्यानंतर मग मी हे बाकीची कामं वगैरे करत असते. कारण पाणी वगैरे आलेलं असतं, मग ते मला आधी आवरावं लागतं. 24 आवर पाणी नसतं त्याच्यामुळे. तर झाडझूड करून घेत आहे. तुम्हाला माहीतच आहे झाडझूड करताना मी अशा पद्धतीने सगळं जाळं वगैरे आलेलं असेल किंवा नसेल, पण एकदा असा झाडूचा हात मारत असते. म्हणजे दोन एक दिवसाआड मी असं करून घेत असते, 2-1 दिवसानंतर. तर अशा पद्धतीने करून घेत असते. झाडझूड करून झाली आहे स्वच्छ. त्याच्यानंतर पोछा मारून घेत आहे. पोछ्याच्या पाण्यामध्ये हळद, गोमूत्र आणि मीठ टाकून घेतलेलं आहे. त्याच्याने पोछा मारते, म्हणजे कसं घरातली पूर्ण निगेटिव्हिटी दूर होते हे टाकल्याने. तर मी टाकत असते मध्ये हप्त्यातून 3-4 वेळा मी अशा पद्धतीने टाकत असते. आणि शनिवारी म्हणा, गुरुवारी म्हणा, तुम्ही नक्की टाकून अशा पद्धतीने पोछा वगैरे मारा. डेली नाही मारलं तरीसुद्धा. पण मी असं मध्ये टाकून घेते जेव्हा आठवण आली. त्या पद्धतीने कामं कसे आहेत ॲडजस्ट होतं आहे त्याप्रमाणे मी करत असते. कधी कधी घाई गडबडीमध्ये फक्त साधं पाणी घेऊन पोछा वगैरे मारून घेते. त्याच्यात वॉशिंग पावडर वगैरे टाकून घेते. कधी फिनाईल असेल ते टाकून घेते. अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने पोछा मारून घेते. तर कामांचं सकाळी चला कामं झाली तर आवरून बाकीची. तर म्हटलं कपडे वगैरेही टाकले गेले. मग आता हा पोछा मारून घेत आहे मी इथे. हे काम झालं ना म्हणजे नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी अनुराधा. तर चला करूया छानपैकी दिवसाची सुरुवात. सकाळचे वाजत आहेत 10:30. तर म्हटलं चला ब्लॉगला तरी सुरुवात करूया. बाकीची कामं करून झालेली आहेत. आता थोडीशी चहाची भांडी वगैरे आहेत, ते बघा तेवढे घासून घेते. तर चला काम करता करता मी तुमच्याशी बोलणार आहे. तर चला बघूया पुढे काय काय कसं होतं. व्हिडिओ पूर्ण बघत राहा शेवटपर्यंत. पोछा झाला ते झालं. चहाची भांडी होती ते म्हटलं चला घासून वगैरे घेऊया आणि ठेवून देऊया. मग तसं तर भांडे चालूच असतं. एक वेळा झाली आहेत, हे दुसऱ्यांदा भांडी घासून घेत आहेत मी. तर त्याच्यामुळे म्हटलं चला पुन्हा एकदा तुमच्याशी बोलल्याशिवाय मला चैनच नाही पडत. आधी व्लॉग मी सुरू कितीही केलेला असला तरीही एकदा तरी तुमच्याशी बोललं गेलं म्हणजे कसं मग मनात थोडंसं तरी समाधान असतं की चला मी बोलली आणि त्याच्यानंतर माझा ब्लॉग स्टार्ट झालेला आहे. पण म्हटलं चला डबल बोलूया तुमच्याशी. तर अशा पद्धतीने कामं माझी होत असतात. सकाळी थोडीशी धावपळ असते. आता यशची स्कूल नाही आहे, पण एक्झाम आहे त्याची, म्हणून तर स्टडी करायला बसतो. सकाळी त्याला परत उठवायला जावं लागतं मला 4-1 वाजता. बेल लावलेली असते. त्याला बेल लावली की त्याला कधीही जाग येत नसते, तर म्हणून त्याला उठवावं लागतं मला. तर ते उठवायला जायचं म्हणजे सकाळी परत लवकर उठायचं. पलक जाते आणि चला गप्पा-टप्पा मारत माझी कामं चाललेली आहेत. सतीश त्यांच्याशी गप्पा वगैरे करत. त्याच्यानंतर मग इथे म्हटलं चला आज थोडंसं अलसी होती, त्याच्यानंतर थोडंसं अजवायन आणि तेल घेतलेली आहे. त्याच्यानंतर शोपा घेतलेल्या आहेत, म्हणजे सुवा. तर हे सगळं आणलेलं होतं आणि रेडीमेड बडीशोपही पडलेली होती जी मिक्स भेटते. ते मला काल डबे मी बघत होती, चेक करत होती, तर मला भेटलं. तर म्हटलं चला थोडं सगळं पडलं आहे तर छानपैकी ताट भरून असं आपलं मुखवास तयार होईल. तर मग मी इथे आता त्याला सगळ्यांना लेमन आणि संचळ येतं मीठ ते लावून घेत आहे, म्हणजेच ब्लॅक सॉल्ट लावून घेत आहे मी इथे. आणि त्याच्यानंतर त्याच्यावर लेमन वगैरे टाकून घेतलं आणि थोडंसं पाणी अगदी नॉर्मल म्हणजे ओलं होण्यासाठी फक्त. तीळ आहे, यावेळेस मी इथे सुवा आणलेला आहे, खूप छान लागतो खाण्यासाठी. अजवाईन आहे, त्याच्यानंतर अलसी आहे. याला मी सगळं इथे संचळ आणि लिंबू रस लावून घेतलेला आहे. आता याला थोडंसं वाळत ठेवते. त्याच्यानंतर सुकलं की छानपैकी याला भाजून घेणार आहे. बडीशेप वगैरे आहे माझ्याकडे, ती नंतर टाकेल मी याच्यात. चला मस्तपैकी असं रेडी झालेलं आहे हे बघा. आणि खूप टेस्टी लागतं खाण्यासाठी.
तर चला, उपवास वगैरे म्हणजे जेवण झाल्यावर आपल्याला बरं असतं खाण्यासाठी आणि खूप हेल्दी असतं हे खाल्लेलं जेवण, आपल्याला पचायला मदत होते. माझ्याकडे बडीशोपचं पॅकेट आहे रेडीमेड, पण ते मी याच्यात मिक्स करणार आहे म्हणून त्याच्यात लावलं नाही. तर हे बघा, अलसी आहे, खूप चांगली असते आपल्याला खाण्यासाठी. तर चला आता हे थोडंसं सुकवते. याच्यातले पण ज्यूस आणि संचळ मी म्हटले ते ब्लॅक सॉल्ट जर लावलं ना, याची टेस्टच खूप छान येते अगदी, आणि पचायलाही आपल्याला मदत होते जेवणाची. तर होतं माझ्याकडे, तर म्हणून हे. आणि रेनी सेशनमध्ये म्हणजे पावसाळ्यात वगैरे मी काही बनवत नाही, ते अगदी म्हणजे सॉफ्ट होऊन जातं, म्हणून मी बडीशोप वगैरे मुखवास ठेवतच नसते घरामध्ये. पण आता काल चेक केलं तर आता उन्हाळा आहे, तर त्या हिशोबाने ते राहतं चांगलं. म्हटलं चला, थोडं रेडीमेडचं पॅकेट सापडलेलं आहे तेच याच्यात मिक्स करूया, आणि हे जे आहे थोडं थोडं आणून पडलेलं होतं कधीचं, तर तेही आज मी मुहूर्त काढला आहे, लागलेला आहे. आज मी मुखवास बनवून घेणार आहे आणि छान तयार होत होतो. आता ते तर करून झालं आहे, तर स्वयंपाकाची तयारी करते. यश गेला आहे कटिंग करायला. यशची स्टडी चालू असते, त्याची एक्झाम हे आहे 27पासून आहे एक्झाम. दुसरीकडे चालू झाली सगळीकडे, पण इकडे गुजरातचे 27पासून आहे. तर चला बघूया, गेला आहे हेअर कट करायला, आल्यावर दाखवतो मला. हेअर कटिंग करून घेतेला म्हटलं, खूप मोठे मोठे झालेले होते हेअर त्याचे. हा, यश कटिंग करून आला आहे, बघू कशी केले खाली, बस बघू दे हेअर कट. हां, छान कट केलं. आता कसा दिसतोय, हँडसम. आमचा यश चिकन चकटक होणार. पाणी गरम केलेलं आहे, भात करून घ्यायचं पहिले ना. हा यश नुसतं पाणी टाकून चांगलं चुळ, चला बघूया, भात करून घ्यायचं. संध्याकाळ झालेली आहे, दुपारी काही शूट केलं नाही. हे बघा, भांडे वगैरे घासून जेवणाची तशीच पडली आहे, आणि मग उशीरच झाला होता गप्पा मारत जरा. मग म्हटलं थोडंसं आराम केला, मग त्याच्यानंतर व्हिडिओ तो नव्हताच अपलोड करायला आजसुद्धा. म्हटलं व्हिडिओज नाही बनवले होते म्हणे, 2-4 दिवसापासून तब्येत ठीक नव्हती, तर हेडेक होत होतं खूप, तर दुपारी पण होत होतं. मग झोपली. आता उठलं तर मग आवरसावर केली, थोडं झाडझूड झाली, कपडे वगैरे घड्या करून ठेवल्यात. म्हटलं चला भांडी वगैरे रचून देऊ. हे बघा, भांडी धुवून तशीच पडली किचन ओट्यावर वाळत, कारण थोडंफार पाणी हे झालं की मग ठेवते ना. मग म्हटलं चला आता रचून घेऊ आणि बघूया पुढचे काय कामात. आपली बडीशोपही वाळली असेल, तिला भाजून घेणार आहे मी. चला तर मग संध्याकाळी डायरेक्ट भेटत आहे. मग संध्याकाळची कामं, घराला झाडझूड वगैरे मारून घेतला. त्याच्यानंतर जी दुपारी जेवणानंतरची भांडी पडली होती ती लावून घेतलेली आहेत, कारण ती थोडंसं पाणी वगैरे निघतं, मग अशी ठेवलेली असते. मग म्हटलं संध्याकाळीच लावत असते. आणि खूप खूप मला हेडेक होत होतं, मग मी झोपली. थोडी झोपून उठलं की मला बरं वाटतं. काही 8-1 दिवस झाले मला खूप हेडेक होतं, मग थोडंसं झोपून उठलं की जरा बरं वाटतं. तर मग मी जेव्हाही मोबाईल हातात घेतला की हेडेक चालू व्हायचं, म्हणून मग मी. तर हे बघा, मस्त अशी वाळलेली आहे, आणि आता याला भाजून घेते. हे बघा, ही बडीशोप आहे, ही रेडीमेड आहे. याच्यात असतं सगळं, थोडी थोडी धना डाळ वगैरे आणि थोडंसं तीळ वगैरे. तर याच्यात बडीशोप पण आहे. म्हटलं हे आहे माझ्याकडे आधीचं पडलेलं, मग जे हे साहित्य होतं, बडीशोप तर काही आणलेली नव्हती, म्हटलं हे सगळं याच्यात मिक्स करूया परत भाजून आपण, तर तेही छान लागतं. मस्त असं मुखवास तयार होईल. तर सगळ्यात आधी हे भाजून घेते मी, आधी जी शोप असते आपली. थोडी ओलसर आहे अजून, आणि छान अगदी अशी भाजली जाते. ती थोडी ओली राहिली तरी काही प्रॉब्लेम नाही, तर मस्त याच्यामध्ये भाजली जाते, अगदी कडक होते. सतत तिला हलवत राहायचं म्हणजे जळणार पण नाही, आणि छान अशी भाजून येते. मस्त असं भाजून झालेली आहे. काढून घेते ताटात.
अशा पद्धतीने सगळ्या वस्तू याच पद्धतीने भाजून घेणार. सुवा भाजून घेतला. त्याच्यानंतर अलसे आहे ते सुद्धा आपल्याला अगदी मीडियम फ्लेमवर मी ते भाजून घेत आहे थोडा वेळ. थोडासा ओलसरपणा असला ना तरीसुद्धा ते सुकले आहे पुष्कळ. ओलसरपणा आहे पण तो भाजताना तो निघून जात असतो. तर याच पद्धतीने अजवाईन भाजून घेतलं. त्याच्यानंतर तीळ भाजून घेतली. मी एका साईडला माझं काम करत होती पण संध्याकाळ झालेली आहे म्हणून मग सतीशन ते संध्याकाळचे दिवा वगैरे लावायचा टाईम झालेला आहे तर ते करून घेतलं आहे त्यांनी. ऑलरेडी रेडीमेडच आहे भाजलेलीच आहे पण थोडीशी अगदी तिला भाजून घेते, परतून घेते अशी, म्हणजे गरम आहे कढई तर म्हणजे छान अशी क्रिस्पी राहील ते अजून, नाही तर मग सगळ्या अशा सॉफ्ट होऊन जातात. हे बघा मस्त अशी भाजून झाली. मिक्स करून घेते. छान असं मुखवास तयार झालेला आहे जेवणानंतर खाण्यासाठी. खूप दिवस झालं नव्हतं. हे एक पॅकेट पडलं होतं पण मी काल डबे चेक केले तेव्हा मला असं भेटलं ते. म्हटलं चला सगळे जे थोडं पडलं आहे सगळं मिक्स करूया आणि छान असं मुखवास तयार होईल आपलं. अगदी झालेलंच आहे मस्त टेस्टी असं. तर खूप छान हेल्दी आणि टेस्टी असं मुखवास तयार झालेला आहे. याच पद्धतीने तुम्ही बनवू शकता. आणि काही मगज बीसुद्धा आहेत, म्हणजे टरबुजाच्या ज्या बिया भेटतात त्यासुद्धा आहेत, त्यासुद्धा तुम्ही याच्यात टाकू शकता. त्याचे भरपूर असे बेनिफिट भेटतात. तुम्ही गुगलवर सर्च केलं की अगदी तुम्हाला ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत याचे बेनिफिट काय काय असतं हे सगळं तुम्हाला माहिती पडेल. तर नक्की तुम्हीसुद्धा ट्राय करा अशा पद्धतीने. सोपं आहे बनवण्यासाठी. आपण बडीशोप वगैरे घरी बनवतच असतो प्रत्येकजण, पण त्याच्यामध्ये ह्या जर अशा पद्धतीने सगळ्या वस्तू टाकल्या ना तर खूप टेस्टी लागतं खाण्यासाठी आणि आपल्या शरीरासाठी उत्तम असतं ते. तर मस्त असं बनवून तयार झालेलं आहे. तर आता याला मी ठेवते, जरा थंड करते त्याला. थंड होऊ देते, गरम येते तोपर्यंत काही वस्तू बनवली. भांडे धुवून घेते मी. आणि संध्याकाळची तर दिवा वगैरे लावलेला आहे सतीशांनी, ते झालं एक काम माझं. फेब्रुवारी महिन्यातच इतकी गरमी व्हायला लागली आहे ना, माठ वगैरे खाली येऊन गेलेला होता तर पाणी वगैरे ओतून घेत आहे त्याच्यात. गव्हर्नमेंटचे नळ असतं ते सोसायटीत आहे, तेच पाणी आणतो आम्ही कॅननमध्ये, तेच माठात ओतत असतो. तर अशा पद्धतीने संध्याकाळचं माझं रुटीन होतं, सकाळपासून तर संध्याकाळपर्यंतचं. तर हे बघा याच्यात मी इथे मटर ठेवले होते साफ करून. आता हे काढून घेतले आहे, पिशवीत ठेवले. माझ्याकडे झिप लॉक बॅग नव्हती ना, तर आता आणलेल्या आहेत. तर म्हटलं याच्यात पॅक करून घेऊया आपण. हे बघा हे असं बॅगांमध्ये पॅक ठेवलं होतं, असंही ठेवलं तुम्ही तरीही चालतं कॅरी बॅगमध्ये. मीने हे मटर आहे ना बॉईल न करता, म्हणजे पाण्यातून गरम पाण्यातून न काढता असे डायरेक्ट ठेवलेले आहेत. असे सुद्धा आपण याला वर्षभर फ्रोझन करू शकतो, म्हणजे स्टोअर करू शकतो. तर आता मी हे जे आहे याच्यामध्ये काही जास्त नाही आहेत, तर ही बॅग अशीच्या अशी मी फ्रीझरमध्ये ठेवून देणार आहे. बघा मटर तुम्ही सोलून घ्यायचे आहेत आणि स्वच्छ साफ म्हणजे करून घ्यायचे आणि ओलावा बिलकुल त्याला लागू नाही द्यायचा. आपण जे दाणे काढलेले असतो ना ते डायरेक्ट याच्यामध्ये ठेवायचे आहेत तुम्हाला फ्रीझरमध्ये. असे कॅरी बॅगमध्ये ठेवले तरीही चालतं, पण आपल्याला जितके लागेल तितके आपल्याला काढायचे आहेत ना, तर आपण एवढे काढू शकतो. कारण हे बघा असे छान कडक झालेले आहे ते, त्याच्यावर बर्फाचा थोडा लेअर चढतो. त्याच्यामुळे तुम्ही एअरटाईट डब्यामध्ये सुद्धा असेच्या असे ठेवू शकता. पाण्यातून न काढता डायरेक्ट सोलून घेतलेले हे मटर आहेत. तर हे बघा या पद्धतीने. हे बघा ह्या बॅग घेऊन आली मी, मग म्हटलं चला ह्या बॅगांमध्येच ठेवूया. आपल्याला अर्धा जितके त्यात आपल्याला करायचे आहेत. अजून मी मटर आणणार आहे
पण म्हटलं हे जे ठेवलेले आहेत असे पॅक आपण त्याच्यात टाकून घेऊया. तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही ठेवले ना तर मटर अगदी वर्षभर टिकतात, खराब होत नाही. आणि ते जे आपण पाण्यातून उकळून थोडेसे काढून घ्यायचे तर ते थोडे वाळत ठेवावे लागतात. हे बघा, पूर्ण एअर याची काढून टाकायची आणि मग याला असं टच हे जे आहे ना ते पॅक करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने ठेवून घेणार आहे. याच्यापेक्षा तुम्ही लहान बॅगही घेऊ शकता. हे बघा, म्हणजे तुम्हाला किती हवे तितके याच्यामध्ये पॅक करायचे. आणि ह्या लहान साईजच्या, एकदम लहान साईजच्या नाही भेटल्या मला आणि अगदीच मग एवढ्याच होत्या, मग त्याने घेतल्या. म्हटलं यालाच फोल्ड करून आपण अशा ठेवू शकतो. तर याच्यातच मी ठेवून घेत आहे अर्धा. तर हे बघा, असं सगळं मी ते पॅक करून घेतलेले आहे त्याच्यामध्ये. आणि हेच आता ते कॅरी बॅगमध्ये ठेवून देणार आहे. तुम्ही हे डब्यातसुद्धा ठेवू शकता, असंही ठेवलं फ्रीजरमध्ये तरीही चालतं. पण म्हटलं कॅरी बॅग आहे की एकाच जागी सगळे राहतील, कारण आपलं फ्रीजचं काही फ्रीजर इतकं मोठं नाही आहे, म्हणून मग दुसऱ्या वस्तू ठेवायलाही जागा राहील. त्याच्यामुळे मग अशा पद्धतीने मी ते कॅरी बॅगमध्ये ठेवून घेते की जेव्हा लागेल तेव्हा एक कॅरी बॅग असं काढून आपल्याला यूज करता येतील हे मटर. तर या कॅरी बॅगमध्ये गाठ मारून अशा पद्धतीने मी ते फ्रीजरमध्ये ठेवून देणार. हे बघा, असे पॅक करून घेतलेलं आहे आणि हे आता फ्रीजरमध्ये मी ठेवून घेतलेलं आहे. म्हणजे कसं हे राहील आणि याला आता उद्या पुश करावं लागेल, जरा बर्फ जमला आहे. तर चला, या पद्धतीने आज दिवसभराचं रुटीन होतं माझं. अगदी नॉर्मल रुटीन होतं आणि छानपैकी मुखवास. आणि आपण मटर कसे फ्रोझन करायचे, म्हणजे स्टोअर करून ठेवायचे, जे वर्षभर आपल्याला पुरेल. जेव्हा भेटत नाही तेव्हा आपल्याला थोडीफार मटर, पुलाव म्हणा, बिर्याणी, दरेक गोष्टीला ते थोडे तरी कामात येतात. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की स्टोअर करून ठेवा.